वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महिंद्रा अँड महिंद्रा आणि इतर कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। एकूण रिक्त जागा 1294 आहेत। रिक्त पदांची नावे सर्वेअर, मॅनेजर, सुपरवायझर, इलेक्ट्रिशियन, रिसेप्शनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, नर्सिंगच्या जागा देखील अवेलेबल झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे कस्टमर केअर, ज्युनियर इंजिनियर, फील्ड ऑफिसर, अकाउंटंट, टेलिकॉलर, हेल्पर, सिक्युरिटी गार्ड, ब्रांच मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग आणि इतर भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जागा अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी देखील जागा अवेलेबल झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे पदवी, पदव्युत्तर पदवी, ITI, डिप्लोमा, कृषी डिप्लोमा, BSc कृषी पदवी तुमच्याकडे असेल किंवा इतर शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात। ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। वेतन कंपनीच्या नियमानुसार मिळणार आहे। तर या पदांविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। एकूण पदे 1294 आहेत। महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित कंपनीतील नियोक्ते, कारखानदार व इच्छुक उमेदवारांचे एकत्रित रोजगार मेळावे आयोजित करण्याचे शासनाचे धोरण आहे। त्या अनुषंगाने सुशिक्षित नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 1 मार्च 2024 रोजी विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। मेळाव्याकरिता उपस्थित कंपनी आणि आस्थापनांची नावे इथे दिलेली आहे। कंपनीचं नाव आहे रतन असोसिएट अमरावती। पदाचे नाव आहे सर्वेअर, मॅनेजर, सुपरवायझर, इलेक्ट्रिशियन, रिसेप्शनिस्ट। स्त्री आणि पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। एकूण पदे इथे दिलेली आहेत। शैक्षणिक पात्रता ITI इलेक्ट्रिशियन प्लस अनुभव 2 वर्षाचा मागितलेला आहे सर्वेअर या पदासाठी। त्याचप्रमाणे मॅनेजर या पदासाठी BE इलेक्ट्रिशियन अनुभव 5 वर्षे। सुपरवायझर या पदासाठी स्त्री पुरुष उमेदवार अप्लाय करू शकतात। इलेक्ट्रिकल या विषयामध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। 3 वर्षे अनुभव मागितलेला आहे। इलेक्ट्रिशियन या पदासाठी ITI इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात। त्याचप्रमाणे रिसेप्शनिस्टचं पद आहे, या पदासाठी स्त्री उमेदवार अर्ज करू शकतात। शैक्षणिक पात्रता पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। त्याचप्रमाणे टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि MSCIT कोर्स झालेला असावा। अनुभव 2 वर्षे। वेतन कंपनी नियमानुसार मिळणार आहे। दुसरी कंपनी आहे युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर अमरावती नागपूर। या कंपनीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, नर्सिंग आणि कस्टमर केअर या पदांसाठी अर्ज मागविले आहेत। मेल आणि फिमेल उमेदवार अर्ज करू शकतात। कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी 12वी प्लस कॉम्प्युटर कोर्स झालेला असावा। नर्सिंग या पदासाठी नर्सिंग डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे। नर्सिंगचा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे। कस्टमर केअर या पदासाठी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। अलाइड रिसोर्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये अप्रेंटिसिप पदासाठी मेल आणि फिमेल उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत। ITI डिप्लोमा किंवा BE BTech झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दिलेली आहे। PPS एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये ट्रेनी आणि ज्युनियर इंजिनियर पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत। पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात। BE इलेक्ट्रिकल झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे। संसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला या कंपनीमध्ये ट्रेनी या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत। स्त्री पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात। शैक्षणिक पात्रता SSC, HSC, ITI आणि डिग्री झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। दूत ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीमध्ये ट्रेनी या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत। स्त्री आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात। शैक्षणिक पात्रता SSC, HSC, ITI आणि डिग्री झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दिलेली आहे। संसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ या कंपनीमध्ये मर्चंट, ट्रेनर आणि मॅनेजर या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत। शैक्षणिक पात्रता SSC, HSC किंवा डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे। विनय ऑटोमोबाईल यवतमाळ या ठिकाणी फील्ड ऑफिसर, असिस्टंट सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, नेटवर्क कोऑर्डिनेटर, ऑपरेटर, अकाउंटंट आणि टेलिकॉलर ह्या जागा भरल्या जाणार आहेत। मार्केटिंग हा विषय घेऊन पदवी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात।
तर काही पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. टेलिकॉलर या पदासाठी SSC किंवा HSC झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 20 ते 35 वर्षे दिलेली आहे. हिंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर यवतमाळ या कंपनीमध्ये फील्ड फॅसिलिटेटर हे पद आहे. शैक्षणिक पात्रता BSc, BSW किंवा MSW झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे दिलेली आहे. पियाजिओ व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड बारामती पुणे या कंपनीमध्ये नॅप्स ट्रेनी या पदासाठी स्त्री उमेदवारांची भरती होणार आहे. 100 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता ITI, वेल्डर, फिटर, डिझेल, मेकॅनिक, इलेक्ट्रिकल आणि मोटर मेकॅनिक ही पदं भरली जाणार आहेत. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक नागपूर या बँकेमध्ये ट्रेनी क्रेडिट ऑफिसरच्या जागा आहेत. पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. HSC किंवा डिग्री झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. नवभारत फर्टिलायझर अमरावती या ठिकाणी सेल्स ट्रेनी आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. HSC झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे ॲग्री डिप्लोमा किंवा BSc ॲग्री झालेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 19 ते 30 वर्षे दिलेली आहे. शिवकृपा व कोड मॅनेजमेंट पुणे या ठिकाणी हेल्पर पदासाठी जागा अवेलेबल आहेत. स्त्री पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. SSC ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे. साई एंटरप्राइजेस नॅप्स एज्युकेशन फाउंडेशन पुणे या ठिकाणी हेल्पर आणि ऑपरेटरच्या जागा निघालेल्या आहेत. स्त्री पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. SSC किंवा HSC झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. ऑपरेटर या पदासाठी ITI किंवा डिप्लोमा झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. किसन सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी फील्ड ऑफिसर, सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड ही पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता फील्ड ऑफिसर आणि सुपरवायझर या पदासाठी डिग्री झालेले उमेदवार अर्ज करू शकतात आणि सिक्युरिटी गार्ड या पदासाठी SSC किंवा HSC झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. सिक्युरिटी गार्ड या पदासाठी स्त्री किंवा पुरुष अर्ज करू शकतात. स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या ठिकाणी फील्ड ऑफिसरच्या जागा निघालेल्या आहेत. स्त्री पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता SSC, HSC आणि डिप्लोमा दिलेली आहे. 18 ते 28 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. कल्पतरू स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी नाशिक या ठिकाणी मेसन, फिटर आणि कार्पेंटरच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता SSC दिलेली आहे. वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ या ठिकाणी ब्रांच मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर आणि रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. डिग्री झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. नॉनस्टॉप कॉर्पोरेशन नागपूर या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग आणि वेब डेव्हलपर या पदासाठी जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. महिंद्रा अँड महिंद्रा पुणे या ठिकाणी लाईन ऑपरेटर, मशीन ऑपरेटर आणि पेंटर वेल्डर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. 12वी पास किंवा ITI झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दिलेली आहे. सगळ्याच पोस्टसाठी कंपनीच्या नियमानुसार वेतन मिळणार आहे. विभागीय रोजगार मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी काय करावे, तर संकेतस्थळावर जायचं आहे. या ठिकाणी वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यानंतर एम्प्लॉयमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जॉब सीकर हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सदर दिनांकित मेळावा तुम्हाला दिसेल. त्यासमोर असलेल्या ॲक्शन बटनच्या खाली व्ह्यू आणि अप्लाय बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. आय ॲग्री हा पर्याय निवडायचा आहे. शेवटी सक्सेसफुली अप्लाइड फॉर द जॉब असा मेसेज दिसेल. अशा रीतीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा. या ठिकाणी दिलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. आवश्यक कागदपत्रे: ऑनलाईन सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती, 2 पासपोर्ट फोटो, बायोडाटा आणि इतर आवश्यक साहित्य येताना सोबत आणावे. म्हणजे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल सोबत घेऊन जायची आहे आणि त्याच डॉक्युमेंट्सच्या 2 झेरॉक्स कॉपीचे सेट सोबत घेऊन जायचे आहेत आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ सोबत न्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र हे सुद्धा सोबत न्यायचं आहे आणि त्याच्या 2 झेरॉक्स कॉपी देखील सोबत ठेवायच्या आहेत. अधिक माहितीकरिता संपर्काचा पत्ता इथे दिलेला आहे. उपायुक्त कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती. संकेतस्थळ इथे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. हे मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. 1 मार्चला सकाळी 10 वाजता हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. त्या दिवशी वेळेत तुम्ही तिथे पोहोचणे आवश्यक आहे. जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, कारण आपल्याकडे फक्त 2च दिवस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि लोकनायक बापूजी अने महिला महाविद्यालय यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा. स्थळ आहे लोकनायक बापूजी अने महिला महाविद्यालय यवतमाळ, जिल्हा यवतमाळ. 1 मार्च 2024 शुक्रवार सकाळी 10 वाजता हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी या रोजगार मेळाव्याला जरूर उपस्थित राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कळवा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.